नमस्कार. मी नित्यानंद भिसे. हिंदुस्थान पोस्टमध्ये आपलं स्वागत आहे. आपण घर खरेदी करायला जातो तर बिल्डरला आधी त्याचा प्रोजेक्ट महारेराच्या मान्यता प्राप्त आहे का इतकंच तपासतो आणि डोळे झाकून व्यवहार करतो. असाच व्यवहार कल्याण डोंबिवलीतील 65 इमारतीतील शेकडो रहिवाशांनी केला. मात्र महारेराने मान्यता दिलेल्या या सर्व इमारती आता अनधिकृत असल्याचं समोर आलं आहे. उच्च न्यायालयाने कल्याण डोंबिवली महापालिकेला या इमारती तोडण्याचे आदेश दिलेले आहेत. महारेरा प्राधिकरणाकडे या इमारतीच्या प्राधिकरणाकडे विकासकांनी बनावट कागदपत्र सादर करून ही मान्यता मिळवल्याचे समोर आले आहे. हा महाघोटाळा झाला आहे. यात अडकलेत ते रहिवाशी. या विषयावर बोलण्यासाठी आपल्याकडे या सर्व घटनेवर जो उच्च न्यायालयाने निर्णय दिला त्या जनहित याचिकेवर करणारे याचिकाकर्ते आहेत संदीप पाटील आणि आता त्या रहिवाशांची न्यायालयात बाजू मांडणारे ॲडव्होकेट वैभव साटम आहेत. आपण या दोन्ही मान्यवरांचे स्वागत करूया. नमस्कार. 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 नमस्कार संदीपजी. नमस्कार वैभव. नमस्कार. 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 सर्वप्रथम संदीपजी आपल्याला एक हा पहिला प्रश्न आहे की हे प्रकरण नेमकं काय आहे? असं आहे की सुरुवात अशी झाली की आपला रेरा ऍक्ट जो आला तो 2016ला आला. तो केंद्रीय ऍक्ट होता. त्यानंतर प्रत्येक राज्याला आपापले रूल्स बनवायला सांगितले, ज्याच्यामध्ये महाराष्ट्र हा 2 नंबरला होता रूल्स बनवण्यामध्ये. आणि ज्या टायमाला हे रूल्स बाहेर निघाले त्यावेळेचे जेव्हा रूल्स वाचले तेव्हा याच्यात असं लक्षात आलं की रेरा ऍक्ट आणि हे रेरा रूल्स करण्याचे मागे कारण असं आहे की जे इनोसेंट बायर असतील त्यांची फसवणूक झाली नाही पाहिजे. परंतु ह्यामध्ये कुठेही जे इलिगल कन्स्ट्रक्शन करतात त्यांच्याबद्दल काहीच नव्हतं. म्हणजे तिथे तर इनोसेंट बायरची फसवणूक होतच होती. म्हणून मग त्यावेळेस असा विचार केला की मी हे सर्व वाचून मी एक पत्र व्यवहार केला. मुख्यमंत्र्यांना एक पत्र लिहिला. त्यावेळेस फडणवीस साहेबांना एक पत्र लिहिला 2017मध्ये आणि त्याच्या कॉपी मी 288 आमदार आणि 78 MLC की तुम्ही रूलमध्ये असं काही आणा की जे रेराला रजिस्टर होतील, ज्यांच्याकडे रेराचा सर्टिफिकेट असेल त्यांचेच प्रॉपर्टी रजिस्टर होतील. आता हे 2-3 वर्ष प्रकरण चाललं पण कोणाच्या लक्षात आलं नाही आणि 20 सप्टेंबर 2019ला त्यांनी तो नोटिफिकेशन पास केला की जे रेराला रजिस्टर असतील त्यांचंच रजिस्ट्रेशन होणार. आणि असं आल्यानंतर मी काय केलं, माझ्या भागातल्या मी प्रत्येकाला रजिस्टर ऑफिसला जाऊन भेटलो की बाबा तुम्ही रेराचं सर्टिफिकेट बघितल्याशिवाय कोणाचं रजिस्ट्रेशन करू नका. त्यानंतर आमच्या भागाचे रजिस्ट्रेशन जवळजवळ 1.5 वर्ष पूर्ण बंद होते. एक रजिस्ट्रेशन झाल्याचा माझ्या लक्षात आला की असं एक रजिस्ट्रेशन झालेलं आहे. मग त्याची कॉपी मी माहितीच्या अधिकारातनं काढल्यानंतर त्या कॉपीमध्ये पाहिलं की ह्याचा इलिगल बिल्डिंग ह्याचा रजिस्टर कसा काय झाला हा फ्लॅट. त्यामुळे मग मी काय केलं की त्याच्यामध्ये एक प्लॅनची कॉपी दिसली मला आणि रेराचा सर्टिफिकेट दिसला. म्हणून तो प्लॅन एक्झॅक्टली परफेक्ट आहे की नाही याची पडताळणी करण्यासाठी मी महानगरपालिकेला पत्र व्यवहार केला. महानगरपालिकेने मला त्याच्यावरती त्याचा रिप्लाय दिला की बाबा ही बांधकाम परवानगी जी आहे ही खोटी आहे, ही बोगस आहे, ही आम्ही दिलेली नाही आहे. मग रेराच्या साईटवरती जाऊन चेक केला तर मात्र रेराचा सर्टिफिकेट जो होता तो ओरिजिनल होता. आता ती केस माझ्या लक्षात आली की ही एक केस आहे तर कदाचित अशा भरपूर केसेस घडलेल्या असाव्या. त्या अनुषंगाने मी पटक्यात लगेच जनहित याचिका दाखल केली की इथे कोणाचा कोऑर्डिनेशन नाही, रजिस्टर ऑफिसचा कोऑर्डिनेशन नाही आहे, प्लॅनिंग अथॉरिटीचा कोऑर्डिनेशन नाही आहे, महारेराचा कोऑर्डिनेशन नाही. मग ह्या कोऑर्डिनेशनसाठी मी एक जनहित याचिका दाखल केली की ज्याच्यामध्ये सर्वांचा कोऑर्डिनेशन लावू शकतो. मग ते सर्व कॉपी जाऊन मी केस फाईल केल्यानंतर मी पुन्हा याच्यावरती केस प्रालंबित राहिली. केसला याच्यावरती काही म्हणजे जवळजवळ 1 वर्ष आमची हेरिंगच चालवते. मीन वाईलमध्ये म्हणजे मी केस 2021ला दाखल केली. 2022मध्ये मी बघितलं की केसमध्ये डिले होते तर मी स्वतः रेराच्या साईटवरती जाऊन इकडचे सर्व सर्टिफिकेट काढले, रेरा सर्टिफिकेट. त्यानंतर त्याचबरोबर त्या वेबसाईटला गेल्यानंतर महानगरपालिकेचे प्लॅनसुद्धा सर्वे काढले. त्याच्यातनं मी सर्वच प्लॅनची पडताळणी केल्यानंतर माझ्या नजरेत 65 अशी बांधकामं दिसून आली की ज्याच्यामध्ये बोगस KDMCचे प्लॅन पास होते आणि त्यावरती मात्र रेराचा सर्टिफिकेट ओरिजिनल होता.
आणि मी लगेच मग महानगरपालिकेला सांगितलं, बाबा तुम्ही यांच्यावरती तुम्हाला जर कळलं हे बोगस आहे तुम्ही एफ-आय-आर करा. त्यांनी एफ-आय-आर करायला सुद्धा 2 महिने घेतले आणि 2 महिन्यानंतर त्यांनी मग त्याची एफ-आय-आर केली. एफ-आय-आर केल्यानंतर याच्यावरती एक एस-आय-टी स्पेशल टीम इन्व्हेस्टिगेशन टीम बसली त्याच्यावरती. त्यानंतर मला ईडीनी सुद्धा चौकशीला मला बोलवलं, की बाबा हा प्रकरण काय? ईडीला सुद्धा मी माहिती दिली आणि त्या गेल्यानंतर रेरानी स्वतः ते तेवढे 65 लोकांचे त्यावेळेस रिवोक केले आणि रिवोक करून त्यांनी त्यांचे अकाउंट सुद्धा फ्रीज केले. तर अशा प्रकारचा हा प्रकार होता. त्याच्यानंतर मग कोर्टामध्ये भरपूर दिवस चालल्यानंतर आता 19 नोव्हेंबरला त्याच्यावरती आदेश झाला. त्याच्यामध्ये 6 डायरेक्शन हायकोर्टाने दिले. सर्वात प्रथम त्याच्यात डायरेक्शन दिला गेला, की महारेराची जी वेबसाईट आहे त्याला जेवढे म्हणजे महाराष्ट्रामध्ये 480 लोकल बॉडीज आहेत. त्यांनी प्रत्येकाने महारेराच्या वेबसाईटला लिंक करणं. त्याचबरोबर आमचा एक बीपीएमएस सॉफ्टवेअर असतो ज्याच्यावरती आमची ड्रॉइंग बनती. ती सॉफ्टवेअर सुद्धा महारेराला लिंक करायचं. तसं जोपर्यंत या 3 महिन्याच्या आत या दोन्ही गोष्टी होत नाही तोपर्यंत जेवढे पण प्लॅन्स अप्रुव्हल होतील ते त्यांनी त्या प्लॅनिंग अथॉरिटी त्यांच्या वेबसाईटला टाकायचे आहेत. अशा प्रकारचे ते होऊन त्याचबरोबर जेव्हा या 65 लोकांचा प्रकरण सुद्धा आला तर 65 लोकांच्या प्रमाणे महानगरपालिकेने एक ॲफिडेव्हिट फाईल केलेला होता. त्यांनी या 65ची माहिती अशी दिली, की आम्ही सगळं काय प्रोसिजर केलेली आहे आणि सर्वांना नोटिसा सुद्धा काढल्यात आणि आम्ही त्या बिल्डिंगा पाडणार आहोत. त्या बेसवरती जेव्हा जजमेंट झाली तेव्हा जजमेंटमध्ये जर महानगरपालिका स्वतः बोलते की आम्ही बांधकाम पाडणार आहात तर त्यावरती ती जजमेंट झाली का बाबा त्या 3 महिन्याच्या पूर्ण बांधकाम पाडायचे आहेत. माझ्या प्रेयरमध्ये कुठेही बांधकाम तोडावं अशी कुठे प्रेयर माझी नव्हती. फक्त ही महानगरपालिकेने जो ॲफिडेव्हिट दाखल केला त्यावरती ही 65 बांधकामं तोडण्याचा आदेश असं सर्व झालेला आहे या बाबतीत. ओके. तर ॲडव्होकेट वैभवजी, संदीपजींनी सांगितल्याप्रमाणे हायकोर्टाने निर्णय दिला, परंतु केडीएमसीच्या प्रतिज्ञापत्रात ज्यांनी ते काय त्यांचं म्हणणं मांडलं त्याप्रमाणे झाला. पण आता केडीएमसी कडून आता नोटिसा पण आलेल्या आहेत. मग या पार्श्वभूमीवरती आता रहिवाशांनी नेमकं काय करायला पाहिजे? संदीप पाटील जे म्हणाले की त्यांच्या प्रेयर, मी पूर्ण त्यांची प्रेयर बघितली. त्यांच्या प्रेयरमध्ये त्यांनी कुठेही असं नमूद केलेलं नाही की या इलिगल स्ट्रक्चर्स हे करावं. त्यांची प्रेयरमध्ये कम्प्लीट डिरेक्शन जो दिलेला होतं तो कोऑर्डिनेशनच्या संदर्भातलं होतं. बरं. ओके. पण त्यांची जी डिरेक्शन, जी 6वी डिरेक्शन दिलेली आहे टू रिस्पॉन्ड नंबर 4 ही केडीएमसी आहे. त्या केडीएमसीने एक ॲफिडेव्हिट फाईल केलंय आणि ते ॲफिडेव्हिटची कॉपी काय आपल्याकडे माझ्याकडे आता नाही. त्या कॉपीमध्ये केडीएमसीने जे दिलेले आहे त्या डिरेक्शन वरती म्हणजे त्या ॲफिडेव्हिटवरती कोर्टाने त्यांना सांगितले 3 महिन्यामध्ये हे स्ट्रक्चर्स जे आहेत ते डेमोलिशन प्रोसिजर करा म्हणून फ्रॉम द डेट ऑफ द जजमेंट. म्हणजे आता तिकडे राहणाऱ्या लोकांच्या डोक्यावरती टांगती तलवार आहे कारण महानगरपालिकेला हा पुढच्या 3 महिन्यात डिमॉलिशन प्रोसिजर कंप्लीट करायचंय. आता याच्या पूर्ण प्रोसेसमध्ये म्हणजे आपण जर पाटील साहेबांची हे वाटली याचिका वाटली तर त्यांच्या याचिकेमध्ये पूर्ण इट इज अबाउट द प्रोसिजर. इट इज अबाउट द प्रोसिजर की हे कसं सिंक्रनाइज व्हायला पाहिजे ह्या पूर्ण प्रोसेस बद्दल त्यांची याचिका होती. आता हे जे एफ-आय-आर्स वगैरे झाले याच्यामध्ये पीपल आर ड्रॅग्ड इन टू इट. त्याचबरोबर ह्या लोक जी राहत आहेत त्यांची कुठेही बाजू ऐकून घेतलेली गेलेली नाहीये. तो पटिशनचा भागच नव्हता. म्हणजे ज्यांनी ही याचिका दाखल केली आहे त्याच्यामधला हा भागच नव्हता. हा भाग कधी आला जेव्हा महानगरपालिकेने त्यांचं ॲफिडेव्हिट फाईल केलं. महानगरपालिकेने त्यांची चामडी वाचवायला सांगितलं आम्ही हा प्रोसेस पूर्ण करू. पण जेव्हा महानगरपालिका हे प्रोसेस ॲफिडेव्हिट फाईल करते त्या दरम्यान कोणीतरी कुठल्या तरी याच्याने या लोकांचं प्रतिनिधित्व व्हायला पाहिजे होतं. कारण त्या गोरगरीब जनसामान्यांचा याच्यामध्ये काही दोष नाही. लोकांनी अनधिकृत घरं घेतली नाहीत. हॅलो वैभवजी, एक विचारायचं तुम्हाला. बरोबर तुम्ही बोललात की केडीएमसीने अशा पद्धतीने ॲफिडेव्हिट फाईल करण्यापूर्वी त्या 65 इमारतीतील रहिवाशांचं म्हणणं ऐकून घेणं अपेक्षित होतं का? आणि त्यांना तसं म्हणणं ऐकून घेणं त्यांचं आद्य कर्तव्य आहे का? आता कॉर्पोरेशनच्या याच्यामध्ये त्यांनी
फॉर्जरी झालेली, म्हणजे कॉर्पोरेशनचे दस्तऐवज चुकीचे लावून लोकांना रेराचे सर्टिफिकेट घेतलेले आहे. कॉर्पोरेशननी त्यांचे जे डॉक्युमेंट्स दिलेले आहेत त्याच्याविरुद्ध FIR दिली म्हणजे संपलेलं नाहीये. कॉर्पोरेशनने त्या लोकांची तर बाजू मांडायला, कॉर्पोरेशन त्यांना डायरेक्ट नोटिसेस काढले की तुमच्या बिल्डिंगी अनधिकृत आहेत, पण लोकांनी घेताना अनधिकृत बिल्डिंग घेतलेल्या नाहीयेत. लोकांनी घेताना अधिकृत रेरा सर्टिफाईड रेराच्या डॉक्युमेंट्स आहेत त्यानुसार घरं घेतलेली आहेत. त्याची बाजू या एफिडेव्हिट मध्ये म्हणजे ती द्यायला पाहिजे होती. म्हणजे इट वॉज द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ द कॉर्पोरेशन की असं असं झालेलं आहे, ह्या लोकांची काही चूक नाही त्याच्यामध्ये. आता कॉर्पोरेशनची त्याच्यामध्ये अडचण काय होऊ शकते की यांना ऑल्टरनेटिव्ह अकोमोडेशन कॉर्पोरेशनला द्यावं लागेल, म्हणून कॉर्पोरेशन ही कुठली बाजू मांडलेली गेली नाही. ती बाजू माझी जबाबदारी की ती बाजू मांडणं. यांना ऑल्टरनेटिव्ह अकोमोडेशन असायला पाहिजे, तुम्ही रेग्युलराइज करायची संधी द्यायला पाहिजे, किंवा अर्बन डेव्हलपमेंटला हे असं असं झालंय त्याच्या जेव्हा SIT बसवली गेली त्याचबरोबर एक वेगळी कमिटी बसून घ्यायला पाहिजे होती की हाऊ टू रेग्युलराइज दिस. कारण त्याच्यामध्ये तिकडे राहणाऱ्यांचा काही दोष नाहीये ना. राहणाऱ्यांनी जे काही लोक राहतात त्यांनी अधिकृत घरं घेतलेली आहेत. बरोबर. आता रेग्युलेटरी ऑथॉरिटी म्हणून रेरा पण विड्रॉ होऊ शकत. रेरा जे विड्रॉ होते त्यांनी सर्टिफिकेट रिवोक केले म्हणजे काम झालं नाही त्यांचं. रेरा वॉज द ऑथॉरिटी एस्टॅब्लिश्ड सो दॅट की जी लोक घरात राहत आहेत, जी लोक तिकडे राहत आहेत त्यांना अधिकृत आणि शाश्वत रेसिडेन्स मिळायला हवं. बिल्डर लोकांनी फसवणूक न करायला हवी. शेवटी लोकांची फसवणूक ही झालीच. लोकांची फसवणूक ही झाली. लोकांनी आता जेव्हा जी जजमेंट वाचली तर लक्षात येतं त्याच्यामध्ये एन्फोर्समेंट डायरेक्टरेटने कंप्लेंट रजिस्टर केलेली आहे. आता कंप्लेंट रजिस्टर केली की ते ECIR नंबर असतो, तो ECIR नंबर नाहीये. याच्यामध्ये दाट शक्यता कशी येते, जर याच्यामध्ये इकॉनॉमिक ऑफेन्स पण झालेला आहे, तो इकॉनॉमिक ऑफेन्स पण बाजूला ठेवलेला गेलाय. त्याच्यामध्ये मनी लॉन्ड्रिंगचा पण अँगल आला. हे सगळे अँगल क्रिमिनल ऑफेन्सनी होत आहेत. हे सगळे क्रिमिनल ऑफेन्स झालेले आहेत. त्याच्यामध्ये म्हणजे फॉर्जरी, एन्फोर्समेंट डायरेक्टरेट, ED, PMLA ते सगळे होत आहे. तेव्हा मी तिकडचा रहिवासी मी एकदम शेवटी येतोय. ज्याच्यासाठी रेरा ऍज अन अथॉरिटी आहे त्याची कुठे दखलच घेतली गेलेली नाही. म्हणजे माननीय न्यायालयाने जेव्हा 6वं डिरेक्शन दिलं आणि ते डिरेक्शन दिलेलं आहे त्यांनी इन अकॉर्डन्स विथ द एफिडेव्हिट विच इज फाईल्ड. कॉर्पोरेशनने आमची बाजूच मांडली नाहीये लोकांची, म्हणून कॉर्पोरेशन स्वतःची बाजू मांडली. बरोबर. कॉर्पोरेशन ऍज अ गव्हर्निंग अथॉरिटी, रेरा ऍज अ गव्हर्निंग अथॉरिटी कोणीही तिकडच्या राहणाऱ्या रहिवाशांची बाजू मांडलेलीच नाही. आणि माननीय न्यायालयाने पण ती बाजू समजून घेतलेली नाहीये. कारण ऍज अ रेसिडेंट माझा दोष काय त्याच्यामध्ये? माझा दोष कायच नाहीये. म्हणजे तुम्ही जेव्हा माझं घर तोडतायत तेव्हा त्या मी अनधिकृत घरात राहतोय हे मी डिस्कव्हरच केलं नाहीये. कारण ती जी नोटीस जी तुम्ही अनधिकृत ती मला कधी आलीच नाहीये. ती नोटीस मध्ये कुठे गेली तो पण मोठा प्रश्न आहे की नोटीस जेव्हा महानगरपालिकेने दिली ती तिकडच्या बिल्डर लॉबीनी गायब केली का मला माहितीच नाही. जेव्हा मला अनधिकृत माझ्या टॅक्सवरती जेव्हा इलिगल टॅक्स आला तेव्हा मी बऱ्याचशा लोकांनी ते डिस्कव्हर केलं. ॲडव्होकेट वैभव, आता हा जो विषय आता न्यायालयात पोहोचलेला आहे, न्यायालयाने आदेश पण दिलेला आहे, तुम्ही नागरिकांच्या वतीने न्यायालयात काय दाद मागणार आहात? काय तुम्ही आता मागणी करणार आहात? मग माझी न्यायालयात हीच बाजू असणार आहे. पहिली बाजू की माझी तुम्ही बाजूच ऐकून घेतलेली नाहीये. मी अनधिकृत घरं घेतलेली नाहीयेत. माझा राईट टू लाईफ अँड लिबर्टीचा प्रश्न आहे. मी होम लोन घेतलेले आहेत. माझे क्रेडिट स्कोर खराब होणार आहे. सगळ्या याचा कॅस्केटिंग इकॉनॉमीवरती पण आणि माझ्या फॅमिलीवरती इम्पॅक्ट येणार आहे. मग जेव्हा तुम्ही डिमॉलिशन कराल तेव्हा ते डिमॉलिशन करताना एक तर तुम्ही रेग्युलरायझेशनची संधी द्या. कसं रेग्युलरायझेशन होऊ शकतं, किती गोष्टी याच्यात रेग्युलराइज होऊ शकतात कॉम्पेन्सेशन भरून. आणि हू शुड पे द कॉम्पेन्सेशन बिकॉज आय एम नॉट लायबल टू पे द कॉम्पेन्सेशन. माझी जबाबदारी नाही कॉम्पेन्सेशन भरणं. ते रेग्युलराइज अर्बन डेव्हलपमेंट डिपार्टमेंटनी कसं करावं हे अर्बन डेव्हलपमेंटनी उलट त्याच्यामध्ये आम्हाला संधी द्यावी. त्यांनी त्याच्यामध्ये काय करता येऊ शकतं ते सांगावं आणि त्याच्यामध्ये मॅक्सिमम पार्ट रेग्युलराइज करावा. तो रेग्युलराइज करा. इलिगल कंपोनंट काय त्याच्यावरती कॉम्पेन्सेशन काय बसवता येईल आणि ती पूर्ण प्रॉपर्टी रेग्युलराइज करणं म्हणजे ते स्ट्रक्चर ते रेग्युलराइज करणं गरजेचं आहे. नाहीतर कॉम्पेन्सेशन करणं गरजेचं. लोकांना एकतर ऑल्टरनेटिव्ह रेसिडेन्स द्या
नाही तर कॉम्पेन्सेशन घ्या. माझा दोष नाहीये काय त्याच्यामध्ये, ऍज अ रेसिडेंट माझा दोष नाहीये त्याच्यामध्ये काय. न्यायालयाला पण ही बाजू ऍडव्होकेट सांगितली वैभव गेली नाही. ऍडव्होकेट वैभव हेच सांगतो मी की रेराचा नोंदणीकृत प्रोजेक्ट पाहिल्यानंतर आणि राष्ट्रीयकृत बँकांनी कर्ज दिल्यानंतर अजून वेगळी तपासणी ग्राहकांनी काय करणं अपेक्षित आहे? काहीच करणं अपेक्षित नाही. असं असताना पण अशा पद्धतीने फ्रॉड होतो. अशा पद्धतीने असा फ्रॉड होतो. तुम्ही वकील म्हणून ह्याकडे कसं पाहताय? हा पूर्णपणे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह फेलियर आहे. हा रेग्युलेटरी ऑथॉरिटीचा फेलियर आहे. एक जी ऑथॉरिटी आहे ती प्लॅनिंग ऑथॉरिटी म्हणजे कॉर्पोरेशन बरोबर रेग्युलेटरी ऑथॉरिटी म्हणून रेरा आली. मोफा ऍक्ट होतीच ना, रेरा आपण आणली कारण लोकांची फसवणूक होते म्हणून रेरा आणलं. आता हे सिंक्रनाइज करण्याचं काम जे आहे ते ऍज अ रेग्युलेटरी ऑथॉरिटी रेराचं आहे आणि नोटिफिकेशन पण तशी आहेत. जर रेरा जर त्यांची सर्व्हिस डिलिव्हर करण्यासाठी फेल होईल, देन रेरा इज ओनली रिस्पॉन्सिबल फॉर दिस. संदीपजी, हा बोला. तुम्ही रहिवाशांचे वकील ऍडव्होकेट वैभव यांचं म्हणणं ऐकलं. त्यांच्या माध्यमातून आपल्याला रहिवाशांचं म्हणणं लक्षात येतंय किती तीव्र भावना आहेत त्यांच्या. तुम्ही न्यायालयात याचिका केली, जनहित बरोबर. याचिका दाखल केली, पण बरोबर. न्यायालयाच्या निर्णयाने लोकच रस्त्यावर आलेत. जनहित तर कुठे दिसत नाहीत. आता तुमच्या भावना काय बरोबर. आहेत याच्या? कसं आहे माहिती आहे का, मी जनहित याचिका दाखल का केली? लोकांसाठीच केली की इनोसेंट बायर जो आहे तो फसला नाही पाहिजे. आणि की कारण काय होतं की हा एक उदाहरण होता. कारण माझं म्हणणंच होतं की असे रेराचे नंबर बघून खूप लोकांच्या बुकिंग झाल्या असतील, बुकिंग करत असतील आणि ही परिस्थिती पूर्ण महाराष्ट्रात असणार. आणि म्हणून मी एक उदाहरण दिला, त्यानंतर मी अजून 65 उदाहरणे मी काढली. म्हणजे असे खूप उदाहरणं असतील. म्हणजे मला ह्या लोकांसाठीच मी केस दाखल केली, ही अशी लोक फसली नाही पाहिजेत. आता माझी कुठेही प्रेयर नव्हती की ते 65 लोकांना तोडावा किंवा ह्यांना तोडावा, आपला असा कुठेच प्रश्न नव्हता. प्रश्न असा आहे की लोकांनी रेराचा नंबर बघितला म्हणून बुकिंग केली, म्हणजेच याचा अर्थ असा आहे की ह्याला जबाबदार रेरा प्राधिकरण आहे. रेरा प्राधिकरण काय करतो, सेक्शन 60 खाली तो एखाद्या प्रोजेक्टची चुकीची माहिती किंवा कागदपत्रे चुकीची केली का तो 5% पेनल्टी घेतो. पण ते पेनल्टी का घेतो की अशा त्या फसवणूक झालेल्या कस्टमर लोकांसाठी वापरण्यासाठी. आज रेरा प्राधिकरणाकडे खूप पैसा असणार. जर ही 65 लोक फसलेली आहेत तर त्यांना काहीतरी कंपोजिट केला पाहिजे. प्लस एवढी 65 बांधकामं जेव्हा आमच्या महानगरपालिकेमध्ये उभी राहतात तेव्हा प्रत्येक वॉर्ड ऑफिसर प्रत्येक वार्डात फिरतो. मग हे सगळ्यांना माहिती असणार, पूर्ण महानगरपालिका. ती बिल्डिंग काय एका दिवसात उभी नाही आली, 3 वर्षे 4 वर्षांनी ती उभी राहिलेली बिल्डिंग आहे. मग जोपर्यंत बिल्डिंग उभी होती, मग हे लोकांनी उभी का होऊन दिली? आणि तसंच ज्या टायमाला मी हे प्रकरण 2022ला काढला त्यावेळेला काही बिल्डिंग आता बनत होत्या, त्यानंतर सुद्धा त्यामध्ये लोकांना घालण्यात आलं. म्हणजे महानगरपालिकेचं नियंत्रणच नव्हतं. तसंच ज्या बिल्डरांनी हे सगळं केलं, ह्या सगळ्या गोष्टी फसवणूक केली, कस्टमरची कुठेच चूक नाहीये. ते इनोसेंट लोक आहेत, साधी लोक आहेत. कोणी दूधवाला आहे, कोणी रिक्षावाला आहे, कोणी भाजीवाला आहे. अशा लोकांनी ते फ्लॅट घेतलेले आहे. म्हणून माझं म्हणणं एकच आहे की यांना जर काय असेल तर तिघांनी कंपोजिट केला पाहिजे, त्यांनी कंपन्सेशन त्यांनी दिला पाहिजे, रेरा प्राधिकरणाने दिला पाहिजे, महानगरपालिकांनी दिला पाहिजे, तसंच त्या बिल्डरनी दिला पाहिजे. आता महानगरपालिका कशी करू शकते, जर रेग्युलाइज करायचं झालं तर ते लोक काय करतात, जे डेव्हलपमेंट चार्जेस असतात त्याचे दुप्पट चार्जेस घेतले जातात. तर ते दुप्पट चार्जेस जे घेतले जातात यांनी ते चार्ज घेतले, कारण ते पैसा असतो त्याच्यातला अर्धा महानगरपालिकेला जातो आणि अर्धा स्टेट गव्हर्नमेंटला जातो. तर शासनाने यांनी ते घ्यायचं नाही. त्यांना कसं रेग्युलाइज करता येईल, कोणत्या नियमात बसवून त्यांना रेग्युलाइज करून घेतलं पाहिजे. आणि रेरानी सुद्धा काही लागलं तर ते जे कस्टमर लोकांची ही पेनल्टी त्यांना सेक्शन 60 खाली लावून ते पैसे काढले पाहिजे बिल्डरकडनं आणि ते यांना दिले पाहिजे, जेणेकरून ही लोक म्हणजे बऱ्याचशा बिल्डिंग रेग्युलाइज होऊ शकतात. रेग्युलाइजचे प्रयत्न केले पाहिजे. मधल्या स्टेजला काही ते कंपाऊंडेड स्ट्रक्चर सुद्धा आलेला होता, त्याला सुप्रीम कोर्टामध्ये समजा तो विषय आणलेला आहे. परंतु असा काही विषय घेऊन आयदर त्यांना कंपाऊंडेड स्ट्रक्चर किंवा नवीन कुठल्या ह्याच्यामध्ये घेऊन ह्या लोकांना रेग्युलाइज करणं गरजेचं आहे. कारण माझा मूल्य असा कोणताच हेतू नव्हता की लोक रस्त्यामध्ये, ही प्रॉपरली एक जनहित याचिका होती ज्याच्यामध्ये मला ॲक्च्युअली माझी प्रथम मागणी कशी होती, आम्ही मधल्या पिरियडला सजेशन दिलेले होते, सिंगल पोर्टरवरती सर्व असला पाहिजे. आता सिंगल पोर्टरवरती अजूनही आलेला नाहीये. त्यासाठी मी भविष्यात काय प्रयत्न करणार. सिंगल पोर्टर म्हणजे कसा की एक प्रॉपर्टीचा सपोज तुम्ही
सिंगल पोर्टलवरती गेले तर तुम्ही तिथला अप्रुव्हल दिसल्यानंतर त्याच पोर्टलवरती तुम्हाला रेराला रजिस्टर झालाय की नाही झालं ते करणार. त्याच पोर्टलवरती तुम्हाला त्या बिल्डिंगमध्ये किती फ्लॅट रजिस्टर झाल्यात, किती अनरजिस्टर झाल्यात, त्याच पोर्टलवरती एखादा कोर्टात मॅटर असेल तर त्याच्यावरती स्टेटस को आहे, स्टे आहे, तो त्याच्यावरती असणार. आणि त्याच पोर्टलवरती एखाद्या नोटीस आल्या, काही आलं त्याच्यातच दिसणार. त्याच पोर्टलवरती तुमचा टॅक्स किती पेंडिंग आहे, नाही आहे, संपूर्ण सिंगल गोष्टी म्हणजे एका सिंगल पोर्टलला दिसल्या पाहिजे. आता फक्त एवढंच दिसणार आहे, रेरा रजिस्टर आहे की नाही आणि कुठल्या महानगरपालिकाचा प्लॅन पास आहे का नाही, या फक्त 2च गोष्टी दिसतील, परंतु रजिस्ट्रेशनचा दिसणार नाही. त्याच्या मागे पण आता फसवणूक पुढे होत राहणार आहे. म्हणजे जसं एखादा फ्लॅट 4-4 वेळेला रजिस्टर होतो. ही वकील साहेबांनाही माहीत असणार की एक पार्टी विकते, पुन्हा तोच फ्लॅट दुसऱ्याला विकला जातो. अशा किती मॅटर्स पेंडिंग पडलेल्या. माझी मागणीच ती होती माझ्या सजेशनमध्ये की सर्व सिंगल पोर्टलला आला पाहिजे. आता हे मला तुमच्या प्रश्नानुसार मला एवढंच म्हणायचं आहे की माझी मागणी अशी होती, लोकांसाठी होती, ती प्युअरली पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन आहेत. लोक रस्त्यावरती हा माझा मुलातच हेतू नाही आहे. एकतर आयदर रिव्ह्यू पिटिशन साहेबांना माहितीच असणार, साटप साहेबांना, आयदर रिव्ह्यू पिटिशन फाईल केली पाहिजे. रिव्ह्यूमध्ये किती सक्सेस मिळणार माहिती नाही. कदाचित मला असं वाटतं की एक SLP जर फाईल केली सुप्रीम कोर्टाला तर ती सर्वात वेल अँड गुड होऊ शकते. कारण आजपर्यंत ओके. अशा कुठल्याच याचिकामध्ये असं झालेला नाहीये की भविष्यात कोणीही इलिगल कन्स्ट्रक्शन करणार आणि अशा प्रकारची फसवणूक करणार, ती रेरा माध्यमातून असो, कोणत्याही माध्यमातून असणार, परंतु त्याचा पूर्ण ठप्पा जो आहे त्या महानगरपालिकेवरती ठेवला पाहिजे आणि त्या तिथल्या बिल्डरवरती ठेवला पाहिजे. त्यांनी त्यांच्या प्रॉपर्टीला तो बोजा लावला पाहिजे. मग भविष्यात अशी कुठली कामं होणार नाही. तर हाच भले या रेरामधले पासष्ट आहे, पण अजून पण असे इलिगलचे पण प्रश्न असतात. म्हणजे हे चालूच राहणार. तो कुठेतरी अशा प्रकारची जर याचिका आली तर मला सुद्धा आनंद होईल आणि मी सुद्धा त्याच्यासाठी वाट बघेल आणि मला तसं केलेलं फार आवडेल. आता ह्या महारेरा घोटाळ्यामध्ये एकच पर्याय आहे की रेग्युलायझेशन करणे, नियमित करणे हा एकमेव पर्याय आहे. हा पर्याय ॲडव्होकेट वैभव पण सांगत आहेत आणि याचिकाकर्ते संदीपही सांगत आहेत. खरं तर ॲडव्होकेट वैभव यांनी जे काही सांगितलं हा एक प्रकारचा संघटित गुन्हा आहे. हे दिसतंय तसं प्रकरण छोटं नाहीये, हे प्रकरण मोठं आहे. यामध्ये ईडी आलेले आहे. ईडी आलं याचा अर्थ याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार झालेला आहे. आणि ह्या सगळ्या प्रकरणामध्ये आता अतिशय गुंतागुंतीची परिस्थिती असताना हायकोर्टात हा जेव्हा याचिका येईल पुन्हा त्यावेळेस हायकोर्ट जो निर्णय देईल तो योग्यच असेल, परंतु यामध्ये रहिवाशांना न्याय मिळावा, रहिवाशांचं हित साध्य व्हावं इतकीच अपेक्षा यातून आपण ठेवूया. आणि या प्रकरणातील जे दोषी असतील त्यांच्यावरती कडक कारवाई व्हावी अशीच अपेक्षा आपण ठेवूया. याच नोटवर आपण हा चर्चासत्र थांबूया. नमस्कार.